नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूजा थिगडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 2022 या वर्षाला आपण आता निरोप देतोय. 21व्या शतकात जगत असताना सुद्धा आपल्याला काही विषयांचा मागे वळून पाहताना थोडा विचार मात्र करावा लागतोय. आता 2023 उगवेल तरीही आपण काही विषयांना विसरलेलो नाही किंवा त्यातून अजून आपल्याला पूर्णपणे मुक्तता मिळालेली दिसून येत नाही. 21व्या शतकातील स्त्री असा जर मी विषय घेतला तर स्त्रिया आज कोणत्या क्षेत्रात नाहीत असा प्रश्न पडतो. कोणतेही क्षेत्र घ्या, करिअरची संधी घ्या, प्रत्येक क्षेत्रात आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नाही तर किमान त्या पुढेही सुद्धा आज स्त्रिया पादाग्रंथ झालेल्या आपल्याला दिसतात. आपल्या प्रगतीच्या वाटचालीकडे त्यांची दिशा ही अगोदरच ठरलेली असते. पण या सगळ्यात स्त्री हे जेव्हा विषयानुसार आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा तिचा असणारा मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक छळ मात्र थांबलेला आपल्याला दिसून येत नाही. घराघरात अजूनही 4 घरांपैकी 2 घरांमध्ये आपल्याला तिच्यावर असणारा अत्याचार कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येतो. मग तो मानसिक असो, तिला हिणवणं असो, आर्थिक छळ असो किंवा शारीरिक छळ, यातून तिला कधी मुक्तता मिळणार हाच खरं तर मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आजच्या या परिस्थितीला अनुसरून आणि 2023च्या उंबरठ्यावर आपण एका ज्वलंत विषयावर आज चर्चा करणार आहोत. आज आपला चर्चेचा विषय काय आहे ते पाहूयात. आजचा आपला विषय आहे कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर. सर नमस्ते. नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांबद्दल थोडासा परिचय करून देते. ILS विधी महाविद्यालय पुणे येथून सरांनी कायद्याची पदवी घेतली. भारतीय संविधान व प्रशासन कायदा या विषयात कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण सरांनी पूर्ण केलंय. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा दशकाहूनही अधिक मोठा अनुभव अत्यंत कमी वयात सरांकडे आहे. सरांच्या कामाचा आवाका जर बघितला तर सर एक नामवंत विधिज्ञ तर आहेच, पण त्याचबरोबर उत्तम वक्ते आहेत, लेखक आहेत आणि संविधानाचे गाढे अभ्यासक, विश्लेषक आणि मानवतावादाचे पुरस्कर्ते आहेत. खरं तर कायद्यासह विविध क्षेत्रात सरांनी उल्लेखनीय कामासाठी अतिशय अभ्यासपूर्ण वाचन मिळवलं केलं आणि त्यातून अनेक सामाजिक पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झाले आहेत. सरांनी आजवर देशभरात आणि महाराष्ट्रात अनेक प्रतिष्ठित विधी महाविद्यालयात, शासकीय प्रशिक्षण केंद्रात आणि इतर न्यायव्यवस्था संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका सक्षमपणे बजावली आहे. सध्या सर कायदा क्षेत्रात काम जरी करत असले तरी या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून स्वतः सरांनी एक अकॅडमी त्यांची सुरू केली आहे आणि पुण्यातील एक नामवंत विधी क्षेत्रातले मार्गदर्शक म्हणून सरांची ओळख आहे. आज आपण सरांकडून या विषयावर सखोल अशी चर्चा करणार आहोत. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. कदाचित या विषयावर तुम्हाला सुद्धा अनेक प्रश्न पडले असतील. त्याकरिता आमचे संपर्क क्रमांक लिहून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02224908050 किंवा 02224988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईल धारक यांनी 022 या STD कोडचा नक्की वापर करायचा. आणि नेहमीप्रमाणे 2 सूचना आणि विनंती. आजचा विषय गंभीर आहे, नाजूक आहे, त्यामुळे विषयाला अनुसरूनच प्रश्न येऊ द्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत उत्तरं ही मार्मिक आणि विषयाला धरून पोहोचतील. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज कृपया बंद ठेवा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या विषयाला. कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे या विषयाचे जर 2 पार्ट केले सर आपण, तर पहिला प्रश्न पडतो की कौटुंबिक हिंसाचार यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा खरं तर समावेश होतो. यापासून आपण सुरुवात करूयात सर. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 5(3) नुसार स्त्रियांच्या, महिलांच्या संरक्षणाकरता काही कायदे बनवण्याचा अधिकार आहे. असे वेगवेगळे कायदे महिलांच्या संरक्षणाकरता बनवले गेले. त्यामध्ये हुंडा बंदी कायदा असेल, अधिनियम असेल, IPCचा कलम 498A असेल.
पण या कायद्यांकडे कलमांकडे पाहता त्याच्यामध्ये असं दिसतं की ह्या विवाहित स्त्रियांकरता हे कायदे असतील आणि कौटुंबिक हिंसाचार अशी एक गोष्ट आहे जी भारतीय समाजाचं एक कटू सत्य आहे आणि मग कौटुंबिक हिंसाचार फक्त एखाद्या विवाहित स्त्री सोबतच होईल अशातला भाग नाही. तो एका कुटुंबात राहणारी महिला जी आई असू शकते, जी बहीण असू शकते, जी मुलगी असू शकते किंवा ती विवाहित स्त्री असू शकते, कुणासोबतही होऊ शकतो. आणि मग अशा एकत्रित कुटुंबामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर जो कौटुंबिक हिंसाचार होतो, कारण प्रत्येक महिलेला हिंसाचार मुक्त घरामध्ये राहण्याचा एक अधिकार आहे. प्रत्येक महिलेला जे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा अधिकार आहे की तिला हिंसाचार मुक्त घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी होण्याकरता, एन्फोर्समेंट होण्याकरता हा एक महत्त्वाचा कायदा 2005 साली कायदे मंडळाने बनवला, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005. या कायद्याची व्याप्ती मोठी आहे. या कायद्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे फक्त शारीरिक हिंसाचार असं नव्हे. या कायद्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार म्हणजे तो शारीरिक हिंसाचार असू शकतो, तो मानसिक असू शकतो, तो लैंगिक असू शकतो किंवा तो आर्थिक हिंसाचारही असू शकतो. अशी याची व्याप्ती जास्त आहे. आणि मग कोणत्याही एखाद्या एकत्रित कुटुंबामध्ये राहणाऱ्या एखाद्या महिलेसोबत यापैकी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होत असेल तर तिला या कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. ती न्यायालयात संरक्षण मागू शकते. न्यायालय याविषयीचे वेगवेगळे आदेश पारित करू शकतात. आणि त्या माध्यमातून तिला न्याय मिळू शकतो. खरं तर कौटुंबिक हिंसाचार हा जरी विषय आला तरी आपल्याला मुख्यतः शारीरिक छळ हाच पहिला दृष्टिकोन जाणवतो. पण यासोबत सर मानसिक छळ पण असू शकतो, आर्थिक छळ पण असू शकतो. ते प्रकार कसे आपण ठरवतो सर? कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये जे वेगवेगळ्या हिंसाचार दिलेले आहेत, शारीरिक छळ आपण ज्याला म्हणतो किंवा हिंसाचार म्हणतो किंवा एखाद्या महिलेला मारहाण असणे, त्यासोबत मानसिक हिंसाचार की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला मानसिक त्रास होईल असं बोलणं किंवा एखाद्या महिलेला मूल होत नाही म्हणून तिचा हिंसाचार करणं किंवा तिला मुलगी आहे मुलगा होत नाही म्हणून हिंसाचार करणं किंवा त्यांनी त्या महिलेने हुंडा आणलेला नाही म्हणून हिंसाचार करणं किंवा एखाद्या कुटुंबातील एखादी मुलगी असेल जी मेजर असेल, तिला तिच्या आवडतीच्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे, तिला ते करू न देणं त्यामुळे तिच्यावर हिंसाचार करणं किंवा एखाद्या व्यक्तीसोबत लग्न तिच्या पसंतीच्या नसलेल्या व्यक्तीसोबत लग्न करायला लावणं किंवा जबरदस्ती करणं हा सगळा मानसिक हिंसाचारामध्ये जातो. लैंगिक हिंसाचार मध्ये एखाद्या व्यक्तीला महिलेला अश्लील चित्रफित दाखवणे, पाहण्यास जबरदस्ती करणं, तिच्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध ठेवणं हे लैंगिक हिंसाचाराच्या व्याख्येमध्ये येतं. त्यानंतर आर्थिक हिंसाचार जो आहे, एखादी महिला आहे तिला ती एखाद्या ठिकाणी नोकरी करत आहे, तिला नोकरी सोडण्यास भाग पाडणं किंवा तिला नोकरी करू न देणं किंवा ती नोकरी करत आहे आणि तिचा आलेला सगळा पगार स्वतः घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आर्थिक हिंसाचाराच्या व्याख्यामध्ये बसतात. आणि या माध्यमातून त्याचं जे विलगीकरण आहे त्यानुसार मग कायदा कोणता आहे, कसा आहे आणि तिला कसा न्याय देता येईल याकडे खरं तर आपण वळत असतो. सर, जेव्हा आपण 21व्या शतकातल्या महिलेचा विचार करतो आणि पुरातन काळाचा, स्वातंत्र्यपूर्व काळातील महिलांचा विचार करतो तेव्हा खरं तर महिलांच्याच बाबतीत हा संरक्षणाचा कायदा निर्माण करण्याची गरज आजच्या या 2005 नंतर का भासली असावी? त्यामधला फरक काय सर नक्की? त्यामधला एक महत्त्वाचा फरक असा आहे की कौटुंबिक हिंसाचार कायदा पहिल्यापासून आपण असं म्हणतो की आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एखादी महिला असेल त्या महिलेमध्ये अशी एक मानसिकता अशा आपल्या समाजामध्ये तयार झालेली की महिलेला काही बोललं तर एक तू महिला आहेस तू सहन कर किंवा कुटुंबामध्येच बोललेला आहे, बाहेर कुठं बोललेला आहे, हे पर्टिक्युलरली याची कारणं देणं. पण आजच्या घडीत प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, ती स्वतंत्र आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये समानता एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असं असताना समाजाची मानसिकता बदलायला काही तयार नव्हती. इतक्या वर्षानंतरही समाजाची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. महिलेला समान अधिकार संविधानाने दिलेले आहेत, पण प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातही ते अधिकार देणं गरजेचं आहे. आणि हे मग काही वेळा मग जर समाजाची मानसिकता सहजासहजी बदलत नसेल तर कुठेतरी त्याला कायद्याचा एक आपण फोर्स जो म्हणतो तो कायद्याचा फोर्स, कायद्याची ताकद लावावी लागते आणि त्या कायद्याच्या फोर्सनी मग हळूहळू समाज बदलायला सुरू होतो. त्याला आपण सामाजिक बदल असं म्हणतो.
त्याकरता 2005 मध्ये हा कायदा कुठेतरी, या कायद्यानंतर तरी समाजाची मानसिकता बदलेल, कुटुंबामध्ये तिला समान अधिकार मिळतील, तिचा कुटुंबामध्ये हिंसाचार किंवा छळ होणार नाही, या हेतूने हा कायदा बनवण्याची गरज 2005 साली भासली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. सर, आपल्याला कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय. स्वप्नील आपल्याशी बोलतायत अमरावतीहून. नमस्कार. तर मॅडम, हे म्हणणं होतं माझं की जे कौटुंबिक हिंसाचार जे कायदे आहे ते स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी समान आहेत का? अच्छा, चांगला प्रश्न आहे. खरं तर आपण जेव्हा समानताने गोष्टी करतो सर, तेव्हा दोन्हींसाठी समान आहेत का? आपण ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचार कायदा पाहतो तर त्या कौटुंबिक हिंसाचार कायदा हा जो 2005चा कायदा आहे तो फक्त कायद्याचं नावच सांगतो की हा महिलांच्या संरक्षणाकरता आहे. अच्छा, 2005 हा कौटुंबिक हिंसाचार कायदा आपण जो म्हणतो कौटुंबिक हिंसाचार डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005, त्यामध्ये फक्त आणि फक्त महिलांचं संरक्षण केलेलं आहे. म्हणजे एखाद्या पुरुषासोबत कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्याला या कायद्याखाली तरी दाद मागता येत नाही किंवा तो या कायद्याच्या व्याख्येमध्ये बसत नाही. तो हा फक्त स्त्रियांच्या संरक्षणाकरता आहे. अच्छा सर, जेव्हा आपण स्त्रियांच्या संरक्षणाचा मुद्दा आपण आता बोलत आहात तर असे नेमके कोणकोणते कायदे आहेत? 2005चा तर आपण एक सांगितला, असे अजून कोणकोणते कायदे आहेत की जे महिला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण राबवले तर तिला तो न्याय मिळेल? आता महिला संरक्षणाच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याकडे कायदे भरपूर आहेत. आपल्या अनुच्छेद 15(3) नुसार आपण अगोदर महिलांना हुंडा बळी किंवा हुंड्यासारखी प्रथा होती, हुंडाबंदी अधिनियम आणला आपण. त्यानंतर हुंडाबंदीच्या घटना कमी झाल्या पण समाजाची मानसिकता बदलायला तयार नव्हती, मग तिचा हुंड्याकरता छळ व्हायला लागला. म्हणून आपण 498A भारतीय दंड संहितानुसार कायदा आणला. मग तो कुठेतरी प्रमाणात तो त्या घटना कमी झाल्या तर हा नवीन प्रकार सुरू झाला, कौटुंबिक हिंसाचार कायदा. म्हणून तो एक महत्त्वाचा कायदा आपण कौटुंबिक हिंसाचार कायदा आणला. त्यानंतर कामाच्या ठिकाणी वर्क प्लेसला महिलांच्या लैंगिक पर्टिक्युलर सेक्शुअल हॅरेसमेंट होत होती, त्यामुळे 2013 साली आपण सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट जो आहे महिलांच्या संरक्षणाकरता आणला. असे महिलांच्या संरक्षणाकरता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कायदे आपण बनवलेले आहेत. नक्कीच, आणि त्या संपूर्ण कायद्यांची इत्थंभूत माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्या माध्यमातून न्याय कसा मिळवता येऊ शकतो हे मात्र आज आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. मालेगावची कन्या कुशल चित्रकलेचे भविष्य उज्ज्वल. कधी रेखते चित्र मनोहर, कधी रांगोळी सुबक सुंदर. रंग भरून आनंदाचे वावर सजवी मनामनाचे. येत आहे चित्रकला व रांगोळी कलाकार मोनाली बच्चाव आपल्या बियॉन्ड थॉट्स म्हणजे विचारांच्या पलीकडलेच्या आगामी भागात. पाहायला विसरू नका त्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता, पुनः प्रसारण रात्री 10 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. जल्लोष सह्याद्रीचा. काय रे अंशू, आला? आता ते पण आलंय. काय आलंय? अरे म्हणजे हे जाणार म्हणजे ते येणार नाही का? काय जाणार आणि काय येणार? 2022 टपकन आणि 2023 टपाकन. मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे ग साजणी येणार. तर नववर्ष 2023 हे तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. एक विराई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी. हॅपी न्यू इयर. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. जल्लोष सह्याद्रीचा प्रसारण 31 डिसेंबर 2022 रोजी रात्र 10 वाजता आणि 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय कौटुंबिक हिंसाचार
आणि कायदे या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण कायद्यांची फक्त तोंड ओळख करून घेतली की नक्की कोणकोणते कायदे आहेत. पण जेव्हा एखादा कायदा आपल्याला अंमलात आणायचा आहे तेव्हा कोण दाद मागू शकतं सर? म्हणजे कोणावर असा प्रसंग येऊन गेलाय की ज्या कोणत्या अटी आहेत कायद्याच्या अंतर्गत, जर असं असेल तरच आपण कायदा लागू करू शकतो, अशा कोणत्या अटी आहेत सर? कौटुंबिक हिंसाचार कायदा, या कायद्यानुसार कोण दाद मागू शकतं आणि त्याच्या अटी काय आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा कायदा लागू होण्याकरता किंवा या कायद्याखाली दाद मागण्याकरता पहिला महत्त्वाची अट जी आहे ती म्हणजे कौटुंबिक, ती जी व्यक्ती आहे, पीडित महिला आहे, ती कौटुंबिक नातेसंबंधामध्ये असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एकत्रित कुटुंबामध्ये किंवा एकत्रित घरामध्ये राहत असली पाहिजे. ज्या व्यक्तीने कौटुंबिक हिंसाचार केलेला आहे त्या व्यक्तीसोबत ती कौटुंबिक नातेसंबंध तिचे असले पाहिजेत. मग ते कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे समजा एखादी पत्नी असेल, ती पती तिचा छळ करत असेल, एखादा मुलगा असेल तो आपल्या आईचा छळ करत असेल, एखादा भाऊ असेल तो बहिणीचा छळ करत असेल, किंवा मग एखाद्या वडील किंवा भाऊ आपल्या मुलीचा काही छळ करत असतील तिच्या लग्नाविषयी, लग्नासंदर्भात, तर ह्या कौटुंबिक नातेसंबंधामध्ये पहिल्यांदा ती व्यक्ती असली पाहिजे. जो व्यक्ती छळ करत आहे त्याच्यासोबत कौटुंबिक नातेसंबंध, मग ते लग्नाद्वारे असतील ते नातेसंबंध, किंवा ते विवाहाद्वारे असतील, किंवा ते ब्लडनी असतील, रक्तासंदर्भात असतील, किंवा ते दत्तक विधानाने असतील किंवा ॲडॉप्शनने असतील, पण कौटुंबिक नातेसंबंध असणं हे गरजेचं आहे. जी व्यक्ती, जी महिला एखाद्या व्यक्तीबरोबर एकत्रित घरामध्ये राहते आणि कौटुंबिक नातेसंबंध त्यांच्यामध्ये आहेत, तिच्यासोबत जर कौटुंबिक हिंसाचार झाला तर हा कायदा लागू होतो. या कायद्यामध्ये कौटुंबिक नातेसंबंधामध्ये, ते कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे विवाह, रक्ताची नाते असू शकतात, विवाहाने असू शकतात, आणि एक महत्त्वाचा मुद्दा या कायद्यामध्ये आहे तो म्हणजे विवाह सदृश्य नातेसंबंधामध्ये असलेली एखादी महिला, ती सुद्धा महिला या कायद्याखाली दाद मागू शकते. आता हे विवाह सदृश्य नातेसंबंधामधील असलेली महिला हा जो शब्द आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये, ज्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतो, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेली एखादी महिला म्हणजे विवाह नातेसंबंधासारखे संबंध असलेली महिला आहे, पण प्रत्येक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेली महिला त्याची नातेसंबंध विवाहासारखेच असतील की नाही असातला भाग नाही. याच्याकरता 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिलेले आहेत की एखादी व्यक्ती जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असेल तर ती कौटुंबिक नाते विवाहासारख्या संबंधामध्ये आहे की नाही हे ठरवण्याकरता त्यांचं ते लिव्ह इन रिलेशनशिपचं ड्युरेशन जे असेल ते, त्यांच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज जे असतील पर्टिक्युलर त्या, या संदर्भातील काही निकष दिलेले आहेत आणि त्या निकषानुसार तिला पण या कायद्याखाली दाद मागता या निकषांवर सुद्धा सर आपण बोलूयात. आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलाय. सिद्धेश्वर काशीद आपल्याशी बोलतायत पुण्याहून. सिद्धेश्वर काशीद पुण्यावरून बोलतोय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की जे काही महिलांसाठी कायदे आहेत त्याचा जर महिला मिसयूज करत असतील किंवा खोट्या केसेस दाखल करत असतील तर त्यांच्यासाठी कोणत्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत? नक्की नक्की. खरं तर 21वे शतक आहे सर. आपण समानतेच्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा एखाद्या कायद्याचा जसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो तसाच काही नकारात्मक विकृती असणाऱ्या महिलांकडून त्याचा काही गैरवापर खरं तर केला जातोय असं निदर्शनास येतं काही केसेसमध्ये. तर सर काय उत्तर द्याल? नक्कीच कायदा आहे, कायद्याचा पर्टिक्युलरली गैरवापरही बऱ्यापैकी होतो, बऱ्याच वेळा गैरवापरही त्याचा होतो. पण जर एखाद्या कायद्याचा गैरवापर होत असेल तर मग त्या कायद्याविषयी गैरवापर होऊ नये या संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत की या कायद्यातला गैरवापर थांबवण्याकरता काय केलं पाहिजे. समजा आपल्याकडे IPC मधील कलम 498A होता, त्याचा बऱ्याच वेळेला जो काय आहे तो काही वेळा गैरवापर झाला आणि मग तो गैरवापर होऊ नये म्हणून अशा केसेसमध्ये आरोपीला डायरेक्ट अटक न करता अगोदर त्याला चौकशी करता बोलावावं, त्याला नोटीस देण्यात यावी, असा एक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, जेणेकरून ज्या खऱ्या केसेस आहेत त्याही पर्टिक्युलरली फॉलो केल्या जातील, त्याने आरोपींना त्याच्यामध्ये शिक्षा मिळेल आणि ज्या खोट्या केसेस आहेत त्यांनाही पर्टिक्युलरली जास्त ह्या प्रोसेसनी त्रास होणार नाही, प्रक्रियांनी त्रास होणार नाही. कारण काही वेळा असं होतं की प्रक्रिया
हीच एक शिक्षा झाल्यासारखं होतं. बरोबर. त्याकरता वेगवेगळे आपल्याकडे नियम आहेत, वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पण आहेत. त्या निकालानुसार तुम्ही दाद मागू शकता. सर याला जोडूनच प्रश्न विचारते, याची शहानिशा कशी केली जाते सर? म्हणजे जर एखाद्या पीडित महिलेनी जर तिची नोंद केली आहे की माझ्यावर असा अत्याचार झालेला आहे, तर ती जे सांगते ते खरं आहे की खोटं आहे, किंवा ती केस खरी दाखल झाली आहे की कोणत्या तरी विकृतीच्या गैरवापरातून त्याचा प्रकार सुरू आहे, याची शहानिशा कशी केली जाते? आपल्याकडे जे वेगवेगळे कायदे आहेत त्यापैकी भारतीय पुरावा कायदा, ज्याला आम्ही एव्हिडन्स ऍक्ट असं म्हणतो, हा एक महत्त्वाचा कायदा आहे. अच्छा. या कायद्यामध्ये जर एखाद्या कोर्टामध्ये खटला सुरू झाला, कुणी काही तक्रार केली, तर अगोदर त्या व्यक्तीला सिद्ध करायला लागतं की त्यांच्यासोबत ती घटना घडलेली आहे, त्यांच्यासोबत तो हिंसाचार झालेला आहे. तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते. त्यांनी ते पुरावा द्यायचा असतो. आणि भारतीय पुरावा कायद्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाने सांगितलेल्या आहेत की काय सिद्ध करायचं आहे, कसं सिद्ध करायचं आहे आणि कुणी सिद्ध करायचं आहे. आणि त्यानुसार तुम्ही दिलेले साक्षी पुरावे तपासून जे न्यायाधीश आहेत ते ठरवतात की तुम्ही जे सांगत आहात तुमच्याकडे पुरावे आहेत का, ही तक्रार खोटी आहे, आणि त्यानुसार ते न्यायनिवाडा करतात. नक्कीच पुरावे खूप मोठं काम करत असतील खरं तर या सगळ्यामध्ये, आणि पुराव्यांच्या जोरावर ही केस खरी आहे की खोटी आहे, किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून महिला हक्क मागवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रयत्न करते का गैरवर्तन किंवा गैरवापर त्याचा केला जातो, याची खरं तर शहानिशा करणं खूप काळाची गरज आहे सर. सर आपण हे सगळं बोलत असताना जेव्हा एखाद्या महिलेला कळतं, किंवा आता समजा आपला आजचा एपिसोड कोणी पाहत आहे तर तिला असं वाटतंय की आता हे खरं आहे, हे घडतंय माझ्या बाबतीत, तर तिने पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे सर? कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये 2 प्रकारच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत. एखादी महिला जिच्यासोबत कौटुंबिक हिंसाचार घडत आहे, तर प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाने संरक्षण अधिकारी, एक असे अधिकारी नेमलेले आहेत. संरक्षण अधिकारी, त्याला कायद्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर असं म्हटलं गेलं. हे संरक्षण अधिकारी, आपण त्या संरक्षण अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्याविषयी जो कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे त्याची तक्रार तुम्ही त्यांच्या सोबत केली, त्यांच्याकडे केली की ते तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतात, तुमच्यासोबत काही कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे त्याची चौकशी करतात, तशा अहवाल तयार करतात. कौटुंबिक हिंसाचार अहवाल आपण ज्यांना डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट असं म्हणतो, तो अहवाल तयार करून त्या पीडित महिलेसोबत ते संरक्षण अधिकारी न्यायालयात जातात आणि मग न्यायालयात ती तक्रार दाखल होते. दुसरा मार्ग असा आहे की एखादी व्यक्ती आहे जी स्वतःही कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली डायरेक्ट न्यायालयात जाऊ शकते आणि न्यायालयाकडे तक्रार करू शकते. म्हणजे 2 पर्याय आहेत. तुम्ही एकतर संरक्षण अधिकाऱ्याकडे जा, त्याच्याकडे तक्रार करा आणि तो तुम्हाला न्यायालयात घेऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, नाहीतर तुम्ही स्वतः डायरेक्ट न्यायालयामध्ये जाऊ शकता आणि कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करू शकता. त्यानुसार न्यायालय योग्य तो आदेश पारित करतं. नक्की संरक्षण अधिकाऱ्याबद्दल आपण सर बोलूयात, पण आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आलाय. कल्याणहून बोलतायत साई नीता. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न 2 आहेत. त्यापैकी एक असा आहे की घरातले जे दुर्बल व्यक्ती आहेत, म्हणजे लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक, तर हे पण या कौटुंबिक हिंसाचार कायद्यात कव्हर होतात का, म्हणजे यांचा समावेश होतो का? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की कोंडून घालणं कधी कधी ते त्या व्यक्तीच्या भल्यासाठीही असू शकतं, हे कधी अगतिकतेपोटीही असू शकतं, तर हे कौटुंबिक हिंसाचारात येतं का? म्हणजे सध्या असं आहे मुंबई पुण्याकडे 24 तासाची बाई परवडत नाही आणि बेडरिडन अल्झायमरचे पेशंट बरेच आहेत, तर आता काय इलाज नसतो, नवरा बायको सर्व्हिसला जातात, त्यांना तसंच कुलूप लावून किंवा कधी 3-4 तासासाठी बाहेर जायचं असेल तर कुलूप लावून त्यांना ठेवण्यात येतं, त्यांची सोय सगळी केलेली असते. दुसरं म्हणजे कधी कधी लहान मुलाला ज्युएनाईल डायबेटीस असतो, तर तो घरात जाऊन गोळ्या खाणं, बिस्किटं खाणं, आता स्वयंपाकघर बंद केलं तर सगळ्यांचीच पंचायत होते, तर त्या लहान मुलालाच कोंडून ठेवतात थोड्या वेळासाठी, तर हे सगळं कौटुंबिक हिंसाचारात येतं का? आणि तिसरा नाजूक उपप्रश्न म्हणजे कधी कधी तरुण मुलींनी नको त्या व्यक्तीशी लग्न ठरवलं, गुंडाशी वगैरे, की जिथे लग्न करून तिचं अगदी वाटोळं होणार आहे, अशा वेळेला आईने तिला कोंडून ठेवलं काही काळासाठी, तर ते या कायद्यात येतं का? धन्यवाद. ओके. खरं तर 3 ज्वलंत प्रश्न मला असं वाटतं त्यांनी विचारलेत, आणि शेवटचा तो तर अगदी आत्ताच्या काळामध्ये घडतोय असा प्रश्न आहे. पहिला प्रश्न होता सर त्यांचा, मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्बल व्यक्ती यामध्ये मोडतात का? या कायद्यामध्ये
कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये जर एखादी महिला असेल, ती विवाहित आहे, त्या विवाहित महिलेची लहान मुलं असतील, चाइल्ड आपण ज्याला म्हणतो, ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, तर तेही मुलं त्या महिलेसोबत, ती महिला त्यांनाही अर्जदार करू शकते आणि त्याही मुलांना या कायद्याखाली न्याय मिळू शकतो. पण ती वयाच्या 18 पेक्षा कमी असली पाहिजेत आणि जी महिला आहे ती तक्रारदार महिलेसोबत त्या मुलांनी अर्जदार म्हणून त्यांना जॉईन करून घेतलं पाहिजे. त्यांना या कायद्याखाली न्याय मिळू शकतो. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न ज्यांनी विचारला तो म्हणजे एखादी मुलगी आहे, तिने लग्न ठरवलेलं आहे, एखाद्या गुंडासोबत ठरवलेलं आहे असं यांचं म्हणणं होतं आणि मग घरच्यांची इच्छा आहे की तिने ते लग्न नाही करावं. पण आपल्या कायद्याने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला जी 18 वर्ष पूर्ण झालेली आहे, प्रत्येक मुलगी जिचे 18 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे, ती मेजर आहे. कायद्यानुसार ती मेजर आहे आणि एकदा ती मेजर झाल्यानंतर तिला तिचे पूर्ण अधिकार, तिला पूर्ण त्याचे अधिकार आहेत की ती तिच्या आयुष्याचं पर्टिक्युलर डिसिजन घेऊ शकते. संविधानाने तिला ते स्वातंत्र्य दिलंय, संविधानाने तिला जगण्याचा राईट टू लाईफ दिलाय, जगण्याचा अधिकार दिलाय. त्यानुसार तो डिसिजन हा तिचाच आहे. घरचे तिला कन्व्हिन्स करू शकतात, तिला सांगू शकतात, पण घरचे तिला तू लग्न याच्यासोबत करू नको म्हणून डांबून ठेवू शकत नाहीत किंवा तिच्यासोबत जबरदस्ती करू शकत नाहीत. प्रेमाने तुम्ही सांगू शकता, पण जर तुम्ही जबरदस्तीच करत असाल तर तो मात्र नक्कीच कौटुंबिक हिंसाचार या कायद्याखाली होईल आणि या कायद्याच्या व्याख्येमध्ये तो बसतो आणि त्या मुलीला या कायद्याखाली न्याय पण मिळू शकतो. नक्की हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये होता. नक्की सर, आपण मगाशी तालुका संरक्षण अधिकारी विषयी बोलत होतो की जेव्हा एखाद्या महिलेवर असं काही घडतंय तर तिने पहिलं पाऊल हे प्रत्येक तालुक्यासाठी एक संरक्षण अधिकारी निवडून दिलेला असतो. सर, त्याचं ठिकाण किंवा पोलीस स्टेशन हे जे काही संकल्पना आहेत तर म्हणजे त्या कशा आपण कनेक्ट करू शकतो पहिल्या पाऊलासाठी? सामाजिक न्याय विभाग जो आहे आणि महिला विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या महिला विभागातर्फे हे अधिकारी नेमले जातात, संरक्षण अधिकारी. प्रत्येक तालुक्यामध्ये महिला विभागाचा जो कार्यालय असेल किंवा पोलीस स्टेशनच्या कार्यालय असेल तिथे हे अधिकारी अवेलेबल असतात आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ती तक्रार करू शकता. ते अधिकारी तुमचा सगळा रिपोर्ट बनवून कौटुंबिक हिंसाचाराचा अहवाल तयार करून तुमच्या इच्छानुसार ते ठरवतात. तुम्हाला ते विचारतात की आपण याची तक्रार करायची आहे, तुम्हाला वकील पाहिजे आहे का, तुम्हाला कायदेशीर सल्ल्याची गरज आहे का. आणि मग कोर्टात गेल्यानंतर त्या महिलेला जर कायदेशीर सल्ल्याची गरज असेल तर तिला विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर सल्ला दिला जातो आणि लीगल रिप्रेझेंटेशन तिला दिलं जातं या कायद्यात. अच्छा, आणि त्यानुसार मग ती तिची पुढची प्रोसेस सुरू ठेवू शकते. सर, आपण या विषयावर बोलत असताना आता जो आपल्याला प्रश्न आला होता की एखादी जर मुलगी तिच्या काही तिच्या विचारानुसार एखाद्या मुलाशी जर तिला लग्न करायचं आहे आणि ते घरच्यांना जर पसंत नसेल आणि त्या माध्यमातून जर कौटुंबिक हिंसाचार घडला तर यामध्ये किंवा अनेक केसेसमध्ये समुपदेशन हा जो शब्द आहे त्याचा कसा वापर होतो सर, आणि समुपदेशन हा मुद्दा यामध्ये कितपत फायदेशीर ठरू शकतो? अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलात. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, जसं अगोदरही आपल्याला एक प्रश्न आला होता की काही वेळा खोट्या तक्रारी होतात, खोट्या केसेसही होतात. हो, म्हणजे ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडते तर काही वेळा एक छोटीशी गोष्ट असते. आपल्याकडे जे विवाह संदर्भातील कायदे आहेत ते प्रयत्न करतात की विवाह संस्था ही टिकली पाहिजे. हो, बरोबर. आणि काही वेळा छोट्या छोट्या कारणास्तव विवाह संस्था जी आहे, कोर्टामध्ये काही केसेस झाल्या तर मग जर दोन्ही तो व्यक्ती पती असेल पत्नी असेल त्यांचे जर समजा इगो हर्ट झाले आपण ज्याला म्हणतो, अशा वेळेस छोटी क्षुल्लक गोष्ट असते आणि त्या क्षुल्लक कारणास्तव ते विवाह मोडकळीस येण्याचे छोटी छोटी भांडणं असतात, डिवोर्स, अगदी डिवोर्स पर्यंत ती घटना झाली. मग अशा वेळेस समजा कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली एखादी तक्रार झाली असेल तरी तिथे या कायद्याखाली तरतूद आहे की समुपदेशन आपण ज्याला म्हणतो त्या समुपदेशन एक्सपर्ट ऑफिसरकडे यांना पाठवलं जातं. मग घटना छोटी असते, मग त्या छोट्या घटनेमुळे कधी कधी अबोला निर्माण होतो, छोटे प्रश्न असतात. जर संवाद साधला तर छोटे प्रश्न मिटण्यासारखे असतात, तो संसार टिकण्यासारखा असतो. मग अशा वेळेस तो समुपदेशन अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या दोन्ही व्यक्तींना, पीडित व्यक्ती असेल, महिला असेल किंवा तो पुरुष असेल,
ह्या दोघांनाही एकत्र आणून ह्या दोघांची काउन्सिलिंग करून ह्या दोघांनाही समजून सांगू शकतो की हा वाद जर तुम्ही मिटवला तर तुमचा संसार आणखी पुढे चांगल्या पद्धतीने चालू शकतो. आणि मग त्याची प्रक्रिया इतकी महत्त्वाची आहे की असे खूप सगळ्या घटना आहेत की कौटुंबिक हिंसाचाराची केस झालेली आहे आणि ह्या समुपदेशन अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही समजून सांगून ती तक्रार मागे घेऊन पुन्हा एकदा त्यांचे संसार चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे. म्हणजे समुपदेशनाचा चांगला परिणाम झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि पुढे ज्या काही गोष्टी त्या टाळल्या जाऊ शकतात. नक्कीच वेळ आणि श्रम आणि पैसा सगळ्याचीच बचत होऊ शकते. मला वाटतं समुपदेशन या विषयावर अजून बोलण्यासारखं आहे सर. आपण त्यावर नक्की बोलूयात, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. Lights, sound, camera, action. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 चला पर्यटनाला. प्रसारण दर सोमवारी रात्रो 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. आपल्याला एक कॉल आलाय. उमा महाजन आपल्याशी बोलतायत तासगाववरून. नमस्कार. विषय खूप चांगला आहे. माझा प्रश्न असा आहे की एखाद्या विवाहित पुरुषाचे विवाह बाह्य संबंध कौटुंबिक हिंसाचार होऊ शकतं का? तर त्याची पत्नी, त्यांची मुलं, त्यांची आई, संपूर्ण परिवारावर परिणाम होतो. मानसिक आणखी आर्थिक. सर आर्थिक कसे? समजा त्या बाईला मुलं झाली की त्या पुरुषाच्या इस्टेटीमध्ये सुद्धा वारस होता ते पोरं. मग आणखीन एक उपप्रश्न असा आहे की बायगमीचा मग प्रश्न हेच काय? द्विभार्या प्रतिबंधक संबंध हे कायदा मोडल्यासारखं होतं ना सर. जर त्या बाईच्या मुलांना त्या इस्टेटीचा वारस मिळत असेल तर मग द्विभार्या प्रतिबंध पाहिजेच कशाला? ते पळवाटा ना. माझे 3 प्रश्न आहेत, प्लीज उत्तर द्या. नक्की नक्की. काय सांगाल सर? त्यांचा जो प्रश्न होता की समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याने तो विवाहित आहे आणि त्याने दुसरं एखादं लग्न केलं तर आपल्याकडे भारतीय दंड संहितेच्या कलम 494 नुसार तो एक गुन्हा होतो. त्याला 7 वर्षे शिक्षाही आहे. अच्छा. फक्त आपल्याकडे ज्यावेळेस एखादी गोष्ट गुन्हा होते त्यावेळेस गुन्ह्याचे 2 प्रकार पडतात. एक दखलपात्र आणि दुसरा अदखलपात्र. अच्छा. दखलपात्र गुन्हे म्हणजे असा गुन्हा घडल्यानंतर कुणी तक्रार नाही केली तरी पोलीस स्वतःहून त्याची दखल घेतात, आरोपीला अटक करतात, त्याचा तपास करतात. आणि दुसरे प्रकारचे जे गुन्हे असतात ते अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे असतात. अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे म्हणजे हे एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या अगेन्स्ट असतात, एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या विरोधात असतात. ते समाजाच्या विरोधात आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि मग ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो विवाहित आहे, कायदा सांगतो की त्यांनी डिवोर्स न घेता पत्नी जिवंत असताना जर दुसरं लग्न केलं तर त्याला 7 वर्ष शिक्षा आहे. पण हा गुन्हा कुणाच्या अगेन्स्ट घडला तर हा गुन्हा घडला पहिल्या पत्नीच्या अगेन्स्ट. ती जर कोर्टामध्ये गेली आणि तिने कोर्टामध्ये जाऊन त्याच्या विरोधात तक्रार केली तर नक्कीच त्या पतीला शिक्षा होऊ शकते. दुसरी गोष्ट, आपल्याकडे अशाही काही घटना घडलेल्या आहेत की हा पती आहे, हा दुसरं लग्न करणार आहे, त्याचा डिवोर्स झालेला नाहीये, पहिली पत्नी जिवंत आहे. मग जर त्याला दुसरा
विवाह करण्यापासून जर लांबवायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे प्रतिबंधित आदेश जे आहेत ती महिला कोर्टात जाऊन, ज्याला आम्ही इंजंक्शन म्हणतो, अच्छा, तर ती असंही इंजंक्शन दाखल करू शकते कोर्टात की जोपर्यंत हा पहिल्या पत्नीसोबत डिवोर्स घेत नाही किंवा जोपर्यंत पहिली पत्नी जिवंत आहे तोपर्यंत याने दुसरं लग्न करू नये, असाही प्रतिबंधित आदेश आपण आणू शकतो. आता प्रश्न हा आहे की कायद्याने, न्यायालयाने जरी आदेश दिला आणि न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही एखाद्या व्यक्तीने तो आदेश मोडला तर तो नक्कीच गुन्हा होईल, त्याची न्यायालय दखल घेईल, तो कोर्टाचा अवमानही होईल, ती शिक्षा, त्याला शिक्षाही होईल. त्याच्यानुसार वेगवेगळे यामध्ये आपल्याला रेमेडीज अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या आदेश कोर्ट यामध्ये देऊ शकतो. रेमेडीजवर आपण येणार होतो. म्हणजे न्यायालय जे आदेश लागू करतं, खरं तर देतं, तर त्यामध्ये सर जर एखाद्या महिलेने तक्रार नोंदवली, या कायद्याअंतर्गत तिला न्याय पण मिळाला, तर असे कोणकोणते रेमेडीज आहेत, आदेश आहेत की जे आतापर्यंत लागू झालेले आपण पाहिलेत की ते न्यायालयाने दिले आणि ते तिच्या हक्कासाठी तिने ते कायद्याअंतर्गत मिळवले एखाद्या स्त्रीने, असे कोणकोणते रेमेडीज आहेत? या कायद्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 18 ते 22 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये एक संरक्षण आदेश आहे, प्रोटेक्शन ऑर्डर आपण ज्याला म्हणतो. बऱ्याच वेळा एखादी महिला आहे, मग ती, आता मी जसं सांगितलं की कौटुंबिक नातेसंबंधातील आहे, एकत्र घरामध्ये होती, मग ती पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल. मग समजा पत्नी आहे आणि ती कुठेतरी एम्प्लॉयमेंट करत आहे आणि हा व्यक्ती, पती, त्या एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी जाऊन तिथे वाद घालत आहे, तिच्या शरीराला किंवा तिला इजा करण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिला संरक्षण आदेश दिला जातो की त्याला प्रतिबंधित केलं जातं की तिची जी एम्प्लॉयमेंटची जागा आहे, ती ज्या ठिकाणी जॉब करत आहे आणि कोणत्याही ठिकाणी तिला तू इजा करू शकत नाहीस किंवा त्या ठिकाणी तुला जाण्यास प्रतिबंधित आहे. हा एक पहिला महत्त्वाचा आदेश दिला जातो. दुसरा आदेश या कायद्याखाली ज्याला आपण रेसिडेन्स ऑर्डर असं म्हणतो किंवा त्याला आपण रहिवासी किंवा तिला राहण्याचा अधिकार जो आहे, निवासी आदेश आपण ज्याला म्हणतो. काही वेळा असं होतं की एखादी महिला आहे जी कौटुंबिक हिंसाचार जिच्यासोबत घडलेला आहे, तिला जबरदस्तीने घराच्या बाहेर काढलं जातं. अच्छा, आणि तिला जर जबरदस्तीने घराच्या बाहेर काढलं गेलेलं आहे तर तिला आता राहण्याकरता घर नाहीये, मग ती न्यायालयात जाऊन दाद मागू शकते. दोन प्रकारचे, की जे एकत्रित कुटुंब आहे त्यांचं जे घर आहे त्या घरामध्येच मला राहण्याचा आदेश द्या, त्या घरामध्येच, आणि तिथे मी राहत असताना कुणी मला इजा करणार नाही असा आदेश द्या, किंवा मला दुसरीकडे माझी राहण्याची व्यवस्था करा, त्या पतीने किंवा जो व्यक्ती कौटुंबिक हिंसाचार करत आहे त्यांनी मला दुसरीकडे राहण्याची माझी सोय करावी, आणि किंवा त्याचं रेंट, भाडं जे आहे ते भाडं त्यांनी मला देण्यात यावं, असा निवासी आदेश एक देण्यात येतो. दुसरा आणखी एक महत्वाचा आदेश या कायद्याखाली जो दिला जातो, आर्थिक निकषावर आपण म्हणतो त्याला काही वेळात मॉनिटरी रिलीफ म्हटलं जातं, कंपन्सेशन पण तिला मिळतं. मॉनिटरी रिलीफ म्हणजे बऱ्याच वेळेला एखाद्या महिलेवर जर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे, तिला हॉस्पिटलमध्ये एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले आहेत, तिला ट्रीटमेंटला खर्च आलेला आहे, तिला जो खर्च झालेला आहे तो खर्चही या कायद्यानुसार तिला मिळतो. त्या व्यतिरिक्त तिच्या उदरनिर्वाह करता, तिच्या मुलांच्या उदरनिर्वाह करता, जे मायनर आहेत त्यांच्याकरता आपण ज्याला पोटगी असं म्हणतो, मेंटेनन्स असं म्हणतो, ती पोटगी ही या कायद्याखाली तिला मिळू शकते. त्या व्यतिरिक्त समजा ती विवाहित महिला असेल आणि लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांचा तात्पुरता ताबा, टेम्पररी रिलीफ आपण ज्याला म्हणतो, तर कस्टडी जी आहे ती कस्टडी ही ती महिला या कायद्याअंतर्गत मागू शकते. या व्यतिरिक्त तिला काही कंपन्सेशन असेल ते ऍडिशनल कंपन्सेशनही या कायद्याखाली दिलं जातं. अशा या कायद्याखाली संरक्षण आदेश असेल, निवासी आदेश असेल, ताबा असेल लहान मुलांचा, त्याची कस्टडी असेल, असे वेगवेगळे आदेश या कायद्याखाली त्या महिलेला मिळू शकतात. नक्कीच. आणि या रेमेडीजच्या माध्यमातून ती तिचं पुढचं आयुष्य खरं तर सुकर पद्धतीने घालवू शकते. कार्यक्रमामध्ये एक फोन आलाय सर, शिवानंद वसेदार बोलतायत आपल्याशी निपाणीहून. नमस्ते. नमस्कार मॅडम. नमस्ते. निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतोय मी. हो. एखादी महिला घरामध्ये अन्याय अत्याचार होत असेल आणि त्याला ते लग्न नको आहे आणि नवऱ्या संकट घटस्फोट घ्यायचा आहे, पण तो नवरा काय म्हणते की आम्ही घटस्फोट वगैरे देऊ शकत नाही, काय नाही, आणि नुकसान भरपाई ती महिला मागत असते, मग नुकसान भरपाई बी देत नाही म्हणतात. मग त्याला कायद्यामध्ये असं आहे काय, असं नुकसान भरपाई मिळू शकते काय, किंवा त्याने नवऱ्यानं घटस्फोट कंपल्सरी द्यायलाच पाहिजे काय, नाही दिलं तर काय करायला पाहिजे, असं माझा प्रश्न आहे.
अच्छा, खरं तर आपण या विषयावर आत्ता जस्ट बोललोय की रेमेडीज अंतर्गत आपण तिला पोटगी मिळवून देऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी. पण सर घटस्फोट घेणं हे जर तिला वाटत असेल तर ती घेऊ शकते का, असा खरा प्रश्न खरं तर त्यांचा आहे. आपल्याकडे घटस्फोटाकरता जे आहेत ते वैयक्तिक कायदे आहेत, पर्सनल लॉज आपण त्याला म्हणतो. त्या पर्सनल लॉनुसार प्रत्येक धर्माकरता, हिंदू असेल हिंदू मॅरेज ॲक्ट असेल, मुस्लिम असेल मुस्लिम पर्सनल लॉ असेल, ख्रिश्चन असतील ख्रिश्चन मॅरेज असेल, किंवा डिवोर्स ॲक्ट असेल, किंवा एखादा व्यक्ती पारसी असेल किंवा पारसी मॅरेज अँड डिवोर्स ॲक्ट असेल, किंवा एखाद्या व्यक्तीने जर स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली मॅरेज केलेलं असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल. या कायद्यामध्ये डिवोर्सच्या तरतुदी दिलेल्या आहेत, घटस्फोटाच्या तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये 2 प्रकार आहेत की एखादी महिला आहे, तिच्यावर काही ना काही अन्याय अत्याचार होत आहे, तर कायद्यामध्ये प्रत्येक कायद्यामध्ये क्रुएल्टी नावाचा, छळ नावाचा एक ग्राउंड्स आहे डिवोर्स करता. जवळपास प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक कायद्यात तो आहे की एखाद्या महिलेचा जर छळ होत असेल, मग तो छळ शारीरिक असो किंवा तो छळ मानसिक असो, त्या ग्राउंडवर ती न्यायालयात जाऊन डिवोर्सचा अर्ज दाखल करू शकते किंवा डिवोर्स दाखल करू शकते. आणि तिचा छळ झालेला आहे हे जर सिद्ध झालं तर कोर्ट तिला डिवोर्स देऊ शकतो. नक्की, आणि या माध्यमातून ती तिला स्वतःला नाही मिळवून घेऊ शकते. आपल्याला या विषयावर अजूनही काही विषयांवर चर्चा करायची आहे, पण तुर्तास वेळ झाली आहे. एका ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो सह्याद्री. जीजी आते नाही का गेल्या परवा तीर्थयात्रेला? मग आपण काय तीर्थयात्रेला जायचंय का? तीर्थयात्रेला जाण्याइतपत आपलं वय तरी आहे का? आपण अजून तरुण आहोत असं मला तरी वाटतंय. हो ना, मग तरुण जोडपं कुठे बरं जातं फिरायला? ते नाही ठाऊक मला. तुम्ही तुमच्या बायकोला ताजमहाल दाखवायला नेणार आहात ना? आता काही मागे हटायची नाही. यांनी माझ्यासाठी ताजमहाल बांधायलाच हवा. चिमणराव गुंड्या भाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता, दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता, आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगलवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. जगन्नाथ टेम्पल ईस्ट इंडिया कंपनी के अंडर है और जो भी रीजन हमारे अंडर है वी विल कंटिन्यू विद दैट और तुम्हें 1 इंच भी वापस नहीं देंगे. इन दुष्टों ने मंदिर हमसे छीन लिया, लेकिन हमसे हमारी संस्कृति नहीं छीन सकते. पक्षी मुझे उसकी आंखों में मेरा डर दिखना चाहिए. जगबंधु ने ऑलरेडी कंपनी को बहुत डैमेज कर दिया. एट टाइम्स टू सेव फेस इट्स बेटर टू एक्सेप्ट डिफीट. कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर. खरं तर सर, तुमचा परिचय करून देताना जेव्हा मी उल्लेख केला की अनेक जणांना आपण मार्गदर्शक म्हणून काम पाहता, कार्य करता, 600हून अधिक वकिलांना सरांनी आत्तापर्यंत खरं तर घडवलं आहे आणि त्या माध्यमातून सर त्यांचा प्रवास आत्तापर्यंत अविरतपणे त्यांचा सुरू आहे. या सगळ्या कार्यकाळात सर एखादी अशी घटना की जी तुमच्याकडे केस आली आणि ती खूप चांगल्या पद्धतीने सोडवली गेली आणि त्या महिलेला तिचा अधिकार, हक्क, न्याय मिळाला गेला, असं एखादं उदाहरण सर सांगू शकाल? नक्कीच. एक केस किंवा उदाहरण असं सांगता येईल की एक महिला जिचा प्रेमविवाह झालेला होता. अच्छा.
उच्च शिक्षित ती महिला होती, तिचा पतीही उच्च शिक्षित होता आणि ते एका कार्यालयामध्ये एका ठिकाणी काम करत होते. पण त्या कार्यालयामध्ये ती महिला जी आहे ती मोठ्या पदावर होती आणि हा जो पती आहे तो छोट्या पदावर होता. आणि कौटुंबिक हिंसाचाराचं एक महत्वाचं कारण असतं काही कारणाने, किंवा एक ठराविक काळ इगो किंवा अहंकार हा विषय असतो. काही ठराविक काळानंतर तो इगो किंवा अहंकार जागृत झाल्यानंतर मग त्याचं ऑफिसचं जो इश्यू आहे त्याचा राग आणि त्याचं रूपांतर कौटुंबिक हिंसाचारामध्ये घरी होऊ शकतं. आणि त्या महिलेसोबत मग कौटुंबिक हिंसाचार होत होता. ती महिला ज्यावेळेस माझ्याकडे आली, तिचा एक महत्वाचा पहिला प्रश्न माझा तिला असा होता की हा तुझी इच्छा काय आहे. बरोबर. तिचं म्हणणं होतं की मला हे जे माझी फॅमिली इन्स्टिट्यूशन आहे, हे विवाह आहे, हा टिकवायचा आहे. अच्छा. पण त्याच्यामध्ये मला थोडा हिंसाचार पण होत आहे आणि मला हे विवाह टिकवायचा आहे, तर याकरता काय करता येईल. तर मग आम्ही तिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली प्रोटेक्शन ऑर्डर आणि रेसिडेन्स ऑर्डर असा जो आपण म्हणतो की पती आता विवाह टिकवायचा आहे, तर एक महत्वाचं आहे की त्यांच्यामध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे, ते बोलले पाहिजे, त्याच्याकरता त्या घरामध्ये ते राहिले पाहिजे. बरोबर. पण त्या घरामध्ये राहत असताना तिलाही धोका निर्माण नाही झाला पाहिजे, तिच्यावर पुन्हा हिंसाचार नाही झाला पाहिजे. अगदी बरोबर. आणि मग आम्ही न्यायालयाकडनं तिला रेसिडेन्स निवासी आदेश आणला की तो जो पतीचं घर आहे त्याच घरामध्ये एक जी रूम आहे त्या रूम मध्येच ती राहील, तिला कोणी बाहेर काढू शकणार नाही आणि तिच्यावर कोणत्याही प्रकारचं तिला डिस्टर्बन्स किंवा तिच्यावर काही अत्याचार हिंसाचार करण्याकरता प्रतिबंध घालण्यात आले. आणि ती महिला मग त्या घरामध्ये राहत होती. काही दिवस ते वातावरण खराबच होतं घरामध्ये, कारण कोर्टात गेलेली आहे ही महिला, कोर्टाच्या आदेशाने ही राहत आहे, आमच्या इच्छेविरोधात इथे राहत आहे. पण जसा जसा काळ थोडा पुढे गेला त्यांच्यामधला अबोला थोडा थोडा कमी होत गेला, संवाद साधत गेला. जे काही गैरसमज असतील ते तर दूर होत गेले आणि मग त्यांनी एकत्रितरित्या मग त्यांनी नंतर तो अर्ज विड्रॉ केला आणि पुन्हा एका चांगल्या पद्धतीने त्यांचा संसार सुरू झाला. असाही या कायद्याच्या माध्यमातून बरेचशा लोकांना मदत होते. म्हणजे नेहमी कायद्याचा दुरुपयोग करणं किंवा कायद्यामधून काहीतरी वाईट घडणं हेच अपेक्षित नसतं, तर त्या माध्यमातून पुन्हा जुळवणी होऊ शकते आणि समुपदेशन असेल किंवा त्याचा एक योग्य ठिकाणी योग्य प्रमाणातला वापर असेल. बरोबर ना सर, की तिच्यासाठी एकच ऑर्डर रेमेडीज काढली गेली आणि त्यातून तिचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत झालं. हे खरं तर खूप पॉझिटिव्ह उदाहरण आहे आणि या माध्यमातून समाजामध्ये जी विकृती पसरली जातीये किंवा छोट्या छोट्या गोष्टींच्या वादाचं रूप मोठे वाद घेऊ लागतात, तिथे हे उदाहरण मला वाटतं खूप लागू पडत असेल. सर आपण मगाशी लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल बोलत होतो, तर लिव्ह इन रिलेशनशिप ही आता सध्या जिकडे तिकडे पाहावं ही संकल्पना राबवलेली आपल्याला दिसते. पण यामध्ये जी महिला आहे तिच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा कायदा लागू होतो का? नक्कीच. लिव्ह इन कौटुंबिक आपण ज्यावेळेस म्हणतो नाट्यसंबंध असं म्हणतो त्यावेळेस यामध्ये एक शब्द असा वापरला गेलेला आहे की विवाह शी रिलेटेड किंवा रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज. यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची महिला बऱ्याच वेळा नवीन जनरेशन नवीन पिढीमध्ये असं होतं की मॅरेज लग्न केल्यानंतर खूप जबाबदाऱ्या येतात आणि कायद्याचे खूप बंधनं येतात की लग्न केल्यानंतर मग डिवोर्स घ्यायचा असेल तर कारणच लागतो, नाही तर दोघांच्या संमतीनेच घ्यायला लागतो किंवा जबाबदारी येतात. आणि काही वेळा नवीन पिढ्यांना ह्या जबाबदाऱ्या योग्य वाटत नाहीत किंवा नको असतात, म्हणून ही लिव्ह इन रिलेशनशिपची कन्सेप्ट उदयास आली. पण ह्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असं व्हायला लागलं की तो जो मेल पार्टनर आहे, आपण त्याला मेल पार्टनर्स म्हणतो, तो मेल पार्टनर त्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये महिलांना ते 5-10 वर्ष एकत्र राहतायत आणि त्याच्यानंतर तो हिंसाचार सुरू करतो. आता त्या महिलेचं त्याच्यासोबत कायदेशीररित्या लग्न झालेलं नाही, म्हणून विवाहित महिला ज्या आहेत आणि आपले कायदे जे विवाहित महिलांना लागू होतात ते कायदे तिला लागू होत नाहीत, कारण त्यांचं कायदेशीररित्या लग्न झालेलं नाहीये. आणि म्हणून ह्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तिला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असेल आणि कोर्टाने दिलेल्या न्याय निवाडे जे आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ते ड्युरेशन एक ठराविक काळाचं असेल तर तिला या कायद्याखाली बाकीच्या महिलांना जेवढ्या रेमेडीज अवेलेबल आहेत तेव्हा सर्व रेमेडीज तिलाही अवेलेबल आहेत. मला वाटतं आजच्या काळाच्या 21व्या शतकाच्या आधुनिक युगात हा सुद्धा एक मला वाटतं कलम त्याच्यामध्ये लागू केला गेलाय
की जी महिला स्वतंत्र आहे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते, तिने लग्न केलेलं नाही पण ती रिलेशनशिपमध्ये आहे, तर तिच्या संदर्भात सुद्धा हे संरक्षण मिळू शकतं. सर एक प्रश्न आलाय, कविता बोलतायत आपल्याशी धुळ्याहून. नमस्ते. माझा प्रश्न हा आहे की जर एखाद्या व्यक्तीला घरात त्रास होत असेल तर तिचे पप्पा माहेरचे मतलब ऑफ झालेत आणि घरचे लोक सांगतात निघून जा, तर तशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने कुठं जायचं? आणि सरांना विचारायचं आहे, नेव्हीचं अकॅडमी पण आहे का सरांचं? ओके सर, खरं तर प्रत्येक महिलेला असा प्रॉब्लेम येऊ शकतो कधी ना कधी. 10 पैकी आपण म्हणूयात 8-9 महिलांना येऊ शकतो की माहेरी कोणीच नाही आता आणि सासरी हे सगळं घडत असल्यामुळं सासरकडचे तिला निघून जा असं सांगतात, त्यावेळी तिने काय करावं? आत्ताच मी आपल्याला निवासी आदेश याविषयी सांगितलं. बरोबर. एखादी महिला जी कौटुंबिक नातेसंबंधातील आहे, जसं आपण घेतलं की ती पत्नी आहे, तिच्या माहेरी कुणीही नाही आहे, माहेरी कुणी असो किंवा नसो, पण तिला त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे पतीच्या. आणि हे जर जबरदस्तीने तिला बाहेर काढत असतील तर ती कोर्टात जाऊन कोर्टाकडनं आदेश आणू शकते की ही महिला त्याच घरामध्ये राहील आणि तुम्हाला तिला बाहेर काढता येणार नाही, असा आदेश न्यायालय याच्यामध्ये देऊ शकतं. नक्की. सर आपण मगाशी समुपदेशनवर बोलत होतो. सर आपल्या माध्यमातून असं समुपदेशन जर करायचं ठरलं तर अगदी 3-4 वाक्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे घडूच नये म्हणून जाता जाता सर तुम्ही काय सांगाल? या संदर्भातील गुन्हे घडू नये याकरता एक महत्त्वाचं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे थोडी समानता आणि मानसिकता. प्रत्येक व्यक्तीने, पुरुषांनी महिलेला तिचे जे संविधानाने समान अधिकार दिलेले आहेत ते दिले पाहिजेत. एक समानता. आणि दुसरी म्हणजे एक मानसिकतेमध्ये जी बदल थोडा केला पाहिजे की त्या स्त्रीकडे पण एक स्त्री न पाहता ती एक व्यक्ती आहे, तिलाही स्वतःचं आयुष्य आहे, तिलाही स्वतःचे विचार आहेत आणि तिलाही जगण्याचा अधिकार आहे. एवढं जरी थोडं समजून घेतलं तरी या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा कमी होतील असं मला त्याच्यातनं वाटतं. नक्कीच. आणि त्या माध्यमातून पुढे जर असं घटना थांबल्याच नाहीत तर कायद्याचा आधार हा नक्की घ्यावा आणि नक्कीच त्या माध्यमातून स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहावं. सर जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न एक विचारते की जो खरं तर आत्ता पुरुष जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असेल की असे कायदे आत्ताच्या काळात पुरुषांसाठी आहेत का आणि जर नसतील तर ते यावेत का? नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कौटुंबिक हिंसाचार फक्त महिलांसोबतच होतो अशातला भाग नाही, महिलांसोबत जास्त प्रमाणात होतो त्याबद्दल वादही नाही, पण काही केसेस अशाही आहेत की पुरुषांसोबतही कौटुंबिक हिंसाचार होत आहेत आणि आपल्याकडे पुरुषांचं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करणारा कोणताही असा कायदा नाही. तर नक्कीच पुरुषांकरता कौटुंबिक हिंसाचाराचे संरक्षण करणारे कायदे असले पाहिजेत असं माझं मत आहे. नक्की येणाऱ्या वर्षात आपण याची अपेक्षा नक्की करूयात. सर आज आपण इथे आलात आणि इतक्या सुंदर नाजूक गंभीर विषयावर इतक्या सोप्या भाषेत आपण आम्हाला हे सगळे कायदे समजून सांगितले त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीकडून आपल्याला मनापासून आभार. आपल्याला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत पाहत रहा दूरदर्शन सह्याद्री.